नमस्कार, मी डॉक्टर माधव पवार आणि आपण बघताय रोकटोक. राहुल गांधी 4 देशांच्या या दौऱ्यावर गेलेला आहे आणि तिथं तो मी सांगितलं त्याप्रमाणे आकलेचे तारे तोडतो आहे. तो काय बोलतो, काय बडबडतो त्यालाच कळत नाही, हे मी म्हटलं होतं. तसंच झालेलं आहे. आता तो विद्वान नाही, त्याला ज्ञान नाही, त्याला अभ्यास नाही आहे. आपण काय बोलतो, कसलं बोलतो, किती बोलतो, काय बोलतो, कुठे बोलतो, कसलंच भान नाही. अशा माणसाला कोण बोलत असेल आणि का बोलवावं अशा माणसाला? पण तो सॅम पित्रोदा नियोजन करतो, याला बोलवतो, मारून मुटकून याला ते विद्वान, ज्ञानी, अभ्यासू असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यातनं सगळा हास्यास्पद प्रकार घडत असतो. आता बघा, यांनी काय केलं, त्याला एक उदाहरण द्यायची सवय आहे. मुलाखत घेणारा बसलेला आहे, पण हा काय करतो, फिरतो आहे. कारण याला ते समजच नाही. जर मुलाखत घेणारा बसल्या तर यांनी बसून राहिलं पाहिजे ना, पण नाही, हा जे फिरत राहणार, मध्येच प्रश्न विचारणार आणि असा प्रश्न विचारणार की त्याचं उत्तर कोणाकडे नसतं, त्याच्याकडे बी नसतं, पण तो काहीतरी ठोकून देतो. आता त्यांनी काय केलं, त्यांनी सांगितलं की म्हणे दुचाकीचा म्हणजे मोटरसायकलचा अपघात झाला, तो मशीन अलग होऊन जातं म्हणून लोकांना काही होत नाही. हे तर अद्भुत अद्भुत नोबेल पारितोषिक मिळावा असा शोध आहे हा. त्याचा दुसरा शोध आहे म्हणे, गाड्या ज्या असतात चारचाकी आपल्या, त्याचा जो अपघात होतो तेव्हा ते मशीन मागे येतं, लोक मरतात. हाही फार मोठा जगाने आतापर्यंत कोणी शोध न लावला, शोध यांनी लावून काढलेला आहे. तो दिवाळखोरी आहे, बौद्धिक दिवाळखोरी आहे. त्याला ही कळत नाही. आता बिहारची निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे, पण तो राष्ट्रपती निवडणूक असताना तो मलेशियाला निघून गेला होता. तो हे असंच आहे. आता बिहारची निवडणूक महत्त्वाचं आहे. आधीच तुमचं अजून जमत नाही आहे, अजून जागा वाटप होत नाही आहे आणि हा तिथं मात्र ते सोडून तिथं ते करणं, संघटना सांभाळणं, जागा वाटप सूत्र ठरवणं, मुख्यमंत्रीचं जे होईल ते पुढचं पाहता येईल, पण ते सोडून हा नको असलेली विद्वता पाजळायला विदेशात गेलेला आहे. आणि जयराम रमेश असो की मल्लिकार्जुन खरगे असो की ते पवन खेळा, हे तर चमचे गुलाम आहेत. ते त्यांची लायकीच नाही की त्याला दोन गोष्टी ऐकवण्याची आणि बाबा रे कसली मतं आहेत ते त्याला सांगण्याची यांची लायकी पण नाही आणि योग्यता पण नाही. आणि चमचे आणि नौकरांची काय लायकी. तो जयराम रमेश तर मोदींचा नेहमी अपमान करत असतो, शहाणपणा शिकवत राहतो. यालाच शहाणपणा शिकवला पाहिजे, पण तो तिथं करणार नाही, कारण तो नौकर आहे, गुलाम आहेत. ते गुलामांकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.